एका रात्रीत 15 मोठ्या बँका बंद, ग्राहकांच्या बँकेसमोरच मारामाऱ्या. महाराष्ट्रातील बँकेत खाते असणाऱ्या लोकांची झोप उडवणारी एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. 15 बँकांची एक यादी समोर आली, जी बँका आता रात्रीतून बंद झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. बँकांचे शटर लॉक आहेत, ग्राहकांच्या मारामाऱ्या सुरू आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 40 लाखाहून अधिक लोकांचे पैसे बुडणार, कारण पैसे काढण्याआधीच बँका झाल्यात बंद. रिझर्व्ह बँकेने एक असा निर्णय घेतलाय की ज्याने महाराष्ट्रातल्या बँकेत खाते असणाऱ्या लोकांची झोप उडवली आहे. आता ह्या ज्या बँका आहेत, या बँका महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये याच्या शाखा असून याचा फटका 40 लाखाहून अधिक लोकांना बसतोय. अचानक बँका बंद झाल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. आता जर तुमचं बँक खातं या बँकेत असेल तर आता सावध होऊन जा, कारण की आता तुमची चिंता वाढणार आहे. कारण की अतिशय कमी कालावधी आता तुमच्याकडे राहिलाय. त्यामुळे सरकारनं एका विशेष GRच्या माध्यमातून ही माहिती सर्वसामान्य लोकांना दिली आहे. आता बँका बंद होणं हे काय पहिल्यांदा होत नाहीये. अनेक वेळा अनेक बँका बंद होतात. आधी बातमी येते आणि त्यानंतर लोक त्याच्यावर भरोसा ठेवत नाही आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात. आणि आत्ताची जी घटना घडली आहे त्यामध्ये 15 मोठ्या बँका अचानक बंद झाल्यामुळे अक्षरशः लोकांचं नुकसान झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. मग आता या यादीमध्ये कोणत्या 15 बँका आहेत, मग तुमचं जर याच्यात खातं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, सरकारनं नेमकं काय नियम सांगितलेले आहेत, रिझर्व्ह बँक याच्यावर नेमकं काय म्हणाली आहेत. तुमचं कोणत्याही बँकेत जर खातं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की तुमच्या बँकेचं नाव जर या यादीत निघालं तर तुम्हाला नेमकं कोणती 2 कामं करायची आहेत की ज्यामुळे तुमचे कष्टाचे पैसे वाचू शकतील. ही माहिती तुम्हाला थेट रिझर्व्ह बँकेकडून आल्याचा दावा एका बातम्यांमध्ये केला गेलाय, ज्यामुळे घबराट पसरली आहे. म्हणून याविषयीची संपूर्ण खरी आणि डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जर तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर लक्षपूर्वक ही माहिती पहा, कारण की आता बँका रात्रीतून बंद झाल्या. ग्राहकांच्या मारामाऱ्या का सुरू झाल्यात, 40 लाख लोकांचे किती पैसे याच्यामध्ये बुडलेत, त्या 40 लाख लोकांमध्ये तुमचं नाव तर नाही आहे ना. लक्षपूर्वक ऐका. आता सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण ती यादी जाणून घेणार आहोत की ज्यात कोणत्या बँका बंद होणार असं म्हटलंय. त्या बँकामधील खातेदारांच्या पैशांचं नेमकं काय होणार, ज्यांची खूप मोठी रक्कम जमा आहे किंवा ज्यांचे सरकारी योजनांचे पैसे येतात त्यांचे लाभ पुढे मिळत राहतील का, किंवा ते बँकेमुळे बंद होतील. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार. सावधान. पुढील आता काही दिवसात देशावर भीषण आर्थिक संकट येण्याची शक्यता वर्तवली जाते. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार राज्यातील तब्बल 15 मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद झाल्याची बातमी समोर आली. ही बातमी पसरताच सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. एकीकडे जगात अस्थिरता असताना दुसरीकडे आपल्याकडच्या 15 बँकांना टाळं लागणार असल्याची बातमी सध्या तिने जोर धरलाय. मग या सगळ्या बँका खरंच बुडाल्या आहेत का? या बँकामध्ये कोट्यावधी नागरिकांची खाती असून अक्षरशः लोकांचे करोडो अब्ज रुपये त्याच्यामध्ये आहेत. मग नक्की कोणत्या बँका बंद होणार, त्यांची नावं काय आहेत, या बँकात कुणी FD केली असेल, कोणाचे हक्काचे पैसे असतील, यात अनेक शेतकरी खासदार, याच्यामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते खातेदार आहेत. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन येते, लाडक्या बहिणींचे हप्ते याच्यामध्ये जमा होतात, काही निराधार महिलांचे पैसे याच्यात जमा होतात. लाखो लोकांचे करोडो रुपये धोक्यात येणार म्हटल्यावर आता तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली असेल. आता तुम्हाला वाटत असेल की आमची बँक याच्यात आहे का, आमचे पैसे अडकणार की निघणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय. तर पहा, एक अत्यंत भीतीदायक बातमी आज समोर आली आहे की 15 बँका बंद झाल्या. मग तुमचं बँक खातं तिथे असेल तर तुमचे पैसे अडकणार का? रिझर्व्ह बँकेने या 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय का घेतला गेलाय? या बँका म्हटलं जाते या खूप जुन्या आहेत, ज्याच्या शाखा राज्यभरात पसरल्या. रिझर्व्ह बँकेने त्याची तारीख दिली आहे. या तारखेनंतर आता खातेधारकांना आपले पैसे काढता येणार नाही, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जर तुमचं या 15 बँकांपैकी कुठेही खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. आता खरं तर जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये गरीब शेतकऱ्यांचे खाते आहेत, लाडक्या बहिणींचे खाते आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे खाते आहेत, विद्यार्थ्यांचे पैसे जमा आहेत. जर तुमचे कष्टाचे पैसे वेळेवर काढता आले नाही तर तुमच्या हक्काचं काय होणार? रिझर्व्ह बँकेने काय नियम याच्यामध्ये सांगितलेले आहेत, काय तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार आहे पहा. तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, कारण की प्रशासनाने 15 बँकांची यादी जी आहे ती जाहीर केल्याची आता चर्चा सुरू झाली. पहा, येणाऱ्या काही दिवसात या बँका आता पूर्णतः बंद झालेले दिसतील. मग तुमचे जर याच्यात FD असेल तर त्याचं काय होणार? नमो शेतकरी योजना, PM किसानचा हप्ता अडकणार का? लाडक्या बहिणींचे पैसे याच्यात बंद होणार का? तुमचं जर पेन्शन याच्यात येत असेल त्याचं कसं होणार? बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचं आणि तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचं काय होणार? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नीट समजून सांगणार आहे. पहा, वेळ अतिशय कमी आहे
अवघ्या काही तासातच या बँका बंद झाल्याच्या बातम्या आता आलेल्या आहेत. आता तुम्हाला सगळ्यात पहिले नावं तातडीनं जाणून घ्यावी लागतील, कारण की तुमच्या कष्टाची कमाई मातीमोल होऊ शकते. केंद्र सरकारने देशभरातील 43 बँका बंद करण्याचा विचार केला असून त्यातल्या महाराष्ट्रातल्या 15 बँका आहेत. आता असा दावा केला जातोय आपल्या राज्यासह एकूण 11 राज्यावर ही कारवाई होत असल्याचं बोललं जात आहे. आता पहा, या ज्या बँका बंद झाल्यात या बँकांचं पासबुक तुमच्याकडे असेल, ATM कार्ड असेल, चेकबुक, फोनपे, गुगल पे सारख्या ऑनलाईन सुविधा आता पूर्णपणे बदलणार आहेत. आता यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल, कोणत्या 15 बँकांची नावं याच्यात आहेत हे लक्षपूर्वक आता तुम्ही बघा. सरकारने पाऊल उचलण्यामागं अनेक महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत. पहा, 1975 पासून आजपर्यंत अनेक बँका बंद झाल्यात किंवा दुसऱ्या मोठ्या बँकामध्ये बँका विलीन झाल्यात. 2017 मध्ये जसं स्टेट बँक ऑफ इंडियाचं अनेक छोट्या मोठ्या बँका त्याच्यात विलीन झाल्या होत्या, जसंच अलाहाबाद बँकचं, इंडियन बँक, आंध्रा बँक, त्यानंतर कॉर्पोरेशन बँकचंही विलिनीकरण झालं होतं. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्ससुद्धा दुसऱ्या बँकेत एकत्र केली गेली होती. आता हे विलिनीकरण का केलं जातं, तर बँकामधील आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक थांबवण्यासाठी. पहा, सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा जो गैरवापर आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. पहा, परदेशातून बनावट कॉल येऊन बँकांची खाती जी आहे ती रिकामी केली जातात आणि याच कारणामुळे ग्रामीण भागातील ज्या बँकाच्या शाखा खेडोपाड्या आहेत तर त्या बंद करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतला जातो. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 15 नावं काय आहेत, ती बँकांची नावं कशा पद्धतीने आली आहे, कोणत्या बँका आहेत, तर ती महत्त्वाची नावे आता जाणून घेण्याची वेळ आली आहे. पहा, विशेषतः याच्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत, ज्यांचे पीक विम्याचे किंवा नमो शेतकरीचे, PM किसानचे पैसे त्याच्यात येतात, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. एक तारीख जी आहे ती तुमच्यासाठी मोठा धोका ठरू शकते. याच्यामध्ये महत्त्वाच्या बँकांचा कारभार आता थांबणार आहे. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, लग्नासाठी जे साठवलेले पैसे असतील, लाडक्या बहिणींचे हप्ते असतील, या सगळ्यांवर आता टांगती तलवार आलेली आहे. आता 2 मिनिटं तुम्ही शांतपणे ऐका, कारण की ही भीती केवळ हवेतली नाही आहे. पहा, जेव्हा अशी बँक अचानक कोसळते तेव्हा सर्वसामान्य माणसाला एक मोठा धक्का बसतो. पण आता याच्यावर एक उपाय सरकारनं काढलेला आहे. जर कोणतीही बँक बंद झाली तर सरकारचा एक विमा आहे. पहा, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमध्ये जसा बँका बंद झाल्या होत्या, एकमेकात विलीन झाल्या होत्या, आता तशाच पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वादळ आले. आता बँक जर बंद झाली तर रिझर्व्ह बँक काय सांगते, जर तुमची बँक बुडाली, तिचं अस्तित्व संपलं, तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतच्या विम्याचं संरक्षण मिळतं. म्हणजे तुमच्या बँक खात्यात जर 5 लाख रुपयापर्यंत जर रक्कम असेल तर ती रक्कम तुम्हाला रिझर्व्ह बँक परत देत असते. आता जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर ते पैसे तुम्हाला मिळणार नाही. मग आता सध्या सगळीकडे ओरड सुरू झाली की 15 बँकांना टाळं लागणार. पण पहा, आमच्या टीमने जेव्हा याचा अभ्यास केला, मुळापासून याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक सत्य समोर आलं की कोणतीही बँक अशा प्रकारे एका रात्रीत गायब होणार नाही. तुमच्या कष्टाच्या पैशावर कुणी डल्ला मारू शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आणि कायदेशीर आहात. हे जे काही सोशल मीडियावर सुरू झालेले एक वादळ आहे, या वादळ अशा अफवा येत असतात, तर त्याकडे कुठल्याही अशा फसव्या मेसेजकडे किंवा व्हिडिओला बळी पडू नका. बँकांमध्ये काही बदल होतात, विलिनीकरण होतात, अचानक एका रात्रीत काहीच बंद होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 5 लाखापर्यंत इन्शुरन्स असतो. म्हणजे 5 लाखाच्या आत जर तुमचे पैसे त्या खात्यात असतील तर ते पैसे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत असतात. मग यासाठी तुम्ही, जर तुमच्याकडे 10 लाख असतील तर तुम्ही 2 बँकेत खाते उघडू शकता, 15 लाख असतील तर 3 बँकेत उघडू शकता, जेणेकरून त्यापैकी कोणतीही एखादी बँक बुडली किंवा तिन्ही बुडल्या तरी 5-5 लाखाचं जे आहे तर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. तर ही होती माहिती. ही माहिती ऐकून नेमकं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.